अभ्यासू वस्ताद 1 नंबरच्या कुस्तीला पंच म्हणून असणार आहेत. थांबा, ही बसल्याशिवाय कुस्ती लागणार नाही. ही अलीकडला ग्रुप सगळा बसला पाहिजे. हे बसा साहेब, बसा, इथली सगळी खाली बसा, बसा खाली. या ठिकाणी निवेदन करत असताना खऱ्या अर्थानं या ठिकाणी एकच मिनिट. आता शेवटची कुस्ती लागायची वेळ आली, आता बसू द्या थोडी इथली खाली. मैदानाला शांतता फार महत्वाची असते. या ठिकाणी दिगंजीकरांचं माझ्यावरती थोडं विशेष प्रेम असतं आणि कोणत्याही मैदानामध्ये कार्यक्रमामध्ये मी बक्षीस म्हणून कधी कुठली रक्कम घेत नाही, परंतु आमचे मित्र प्रसिद्ध असे कापडाचे व्यापारी मुनीरभाई तंबोले यांच्या वतीने या ठिकाणी मला या समालोचक निवेदक म्हणून 500 रुपयाचं बक्षीस दिलं. मुनीरभाई, आपलं मनापासून हार्दिक असा आभार. कुस्ती चालू करू नका, थांबा तुषार भाऊ, कुस्ती चालू करू नका. ही आत आखाड्यात बसलेली थोडी पाठीमागा सरका तुम्ही. हो का, कुस्ती कडेवरती जाण्याची शक्यता आहे, थोडं पाठीमागा सरका. दोन्ही पोरं भारतातले नावलौकिक आहेत. आकड्याच्या खाली गेले तर हातापाय लागण्याचे चान्सेस जादा असतात. थोडं मागा सरका, जिथं बसलाय तिथून मागा सरका, थोडं मागा सरका. आखाडा थोडा मोकळा सोडा, एवढ्या छोट्या आखाड्यात त्यांना खेळता येणार नाही. तुषार भाऊ, ती दोन्ही पलवान हातात धरा. महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक कुस्ती मैदान 18 ऑगस्ट 2026 दिगंची मुक्कामी तालुका आटपाडी जिल्हा सांगली शिलोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य आणि ऐतिहासिक कुस्ती मैदान. 1 नंबरची कुस्ती 2,51,000 रुपये. सरपंच श्री केसरी चांदीची गदा आणि कुस्तीची सुरुवात होते. महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध पलवान, महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार पलवान विक्रम भोसले खवासपूर, हात वरती करा. भारत भोसलेंचे चिरंजीव आणि पट्ट्यात विरुद्ध प्रिन्स कोहली, हिंदुस्थानातला लवलौकिक पलवान, पंजाब राज्यातला. अशी जबरदस्त कुस्ती 2,51,000 रुपये नामाची कुस्तीची सुरुवात होते. मधुकर यादव वस्ताद यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सौदंडी गर्दनखेच पंजेगी पकड. प्रिन्स कोहली हा नावलौकिक पलवान आहे. नाही, उत्तर भारतातला पलवान का सगळ्याला वाटतंय ती तसाच असल, पण सगळंच काय खोटं नसतं. काय 24 कॅरेटचं सोनंही असतं. आणि त्यातलाच हा पलवान आहे प्रिन्स कोहली. अनेक वादग्रस्त कुस्त्या त्याच्या झालेल्या आहेत. फार तुफानी लढणारा उत्तर भारतातला नावलौकिक पलवान आहे. अनेक महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध पलवानाबरोबर त्याच्या कुस्त्या झालेल्या आहेत. सिकंदर शेख बरोबर त्यांची कुस्ती झाल्या. महेंद्र गायकवाड बरोबर कुस्ती झाल्या. महाराष्ट्र केसरी दादा शेळके यांच्या बरोबर कुस्ती झाल्या. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्या बरोबर कुस्ती झालेल्या आहे. शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी यांच्या बरोबर कुस्ती झालेली आहे. असा तो प्रिन्स कोहली आहे. वयानं अनुभवानं श्रेष्ठ आहे आणि कवळं बिलवं असणारी पोरग आपल्या भागाचं नावलौकिक करत चाललेलं आहे. शिरोळबा यात्रा कमिटीने केलेलं नियोजन संयोजन तुम्हाला आवडलं असेल तर यात्रा कमिटीसाठी ज्यांनी 8-15 दिवस मोठं कष्ट घेतलेले आहेत त्या सगळ्यांसाठी देणगीदात्यांसाठी हात वरती करून एकदा टाळ्या करायच्या आहेत. हात वरती करून आपल्याला मैदान आवडलं असेल तर दिगंची यात्रा कमिटी पोच पावती तुमच्यासाठी आहे. शांत मात्यानं विक्रम रणनीती आखायला लागलेला आहे. शहाजी भगत यांच्या वतीनं राहुल भगत साठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सगळ्यांच्या सहकार्यातनं सगळ्यांच्या कष्टामधनं ती बोलाय चुकलाव गड्यो. शहाजी भगत राहुल भगत यांची पिताश्री यांच्या वतीनं उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मला 200 रुपयाचं बक्षीस आलंय. त्याचबरोबर मलाही या ठिकाणी सन्माननीय कडव शेठ यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कडव शेठ, आपलं मनापासून आभार. चालू आहे, पंजेगी पकड चालू आहे. दोन्ही पलवान तुल्यबळ, जोडी जोड आणि तोडीस तोड अशी कुस्ती लागलेली आहे. महाराष्ट्रातील तुफानी कुस्ती आकड्यावरती चालू आहे. दादा शेळके आणि माऊली कोकट्याच्या कुस्तीकडे अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. ही कुस्ती मिळालीच कशी, अनेक कुस्ती अभ्यासक विचार करत होते. चालूला ही कुस्ती महाराष्ट्रात कुठे मिळाली नाही. पाठीमाग
माऊली कोकाटे आणि पृथ्वीराज पाटील सरपंच केसरीसाठी 2022 ला कुस्ती झाली होती. गतवर्षी विक्रम भोसले आणि समीर शेख अशी कुस्ती सरपंच केसरी साठी झाली होती. पाठीमाग सरकायला लागलेत पलवान, आखाड्यावरती बसलेले थोडं पाठीमाग सरका. लाल मातीतला खेळ, मानदेशाचा आवडीचा खेळ जपण्याचं जोपासण्याचं काम दिगंजीच्या पावन मातीमध्ये चालू आहे. गरीबाच्या पोराने करिअर करावा असा एकमेव खेळ म्हणजे कुस्ती उरलेला आहे. ग्रामीण भागातली माणसं वर्षभर कष्ट करत असतात. जत्रा यात्रेच्या निमित्तानं आपल्या हौसासाठी हे मानवी युद्ध म्हणजे कुस्ती लावली जाते. कारण या कुस्तीला 1000 वर्षाची परंपरा आहे. आधी मानवाला आपलं अन्न मिळवण्यासाठी कुस्तीच करावी लागली. मग चारही युगात कुस्ती खेळलेली आढळते. त्रेतायुग, सत्ययुग, द्वापर युग आणि कलियुगामध्ये. पण काळानुरूपी कुस्ती बदलत चाललेली आहे. पहिले कुस्तीचे 4 प्रकार होते. जांबवंत कुस्ती, जरासंध कुस्ती, भीमसेन कुस्ती आणि हनुमंत कुस्ती. एका कुस्ती खेळ प्रकारामध्ये पलवानाला जिवे मारले जायचं. एका खेळ प्रकारामध्ये पलवानाला जारबंद केलं जायचं. एका कुस्ती खेळ प्रकारामध्ये हुसकवून लावलं जायचं. आणि हनुमंत कुस्तीमध्ये प्रतिस्पर्धकाची पाठ मातीला लावली जाते. काळानुरूपी काही कुस्तीतले वेद बंद झाले. तुमच्या माझ्या समोर चालू आहे ती हनुमंत कुस्ती चालू आहे. 9 चिरंजीव आहेत. त्यातला चिरंजीव देवता म्हणजे बजरंगबली आहे. आणि हे बजरंगबलीचे भक्त कुस्तीच्या माध्यमातून आपलं करिअर घडवायला लागलेले आहेत. एवढ्या मोठ्या जोडीत पलवान घडायला फार मोठं तप लागतं. भारत भोसले वस्तादनी पूर्ण आयुष्य खर्च घालून घेतलेला आहे. भारत भोसले वस्ताद हात तर वरती करा की जिथून आहे तिथं. एकदा या आकड्यावरती वस्ताद, थोडा आकड्यावरती वर या. अहो ही दौलत घडवायला महिना 40 ते 50 हजार रुपये खर्च असतो. ज्या पोरानं 2023 कोथरूडचं अधिवेशन गाजवलं ओपन गटातनं सगळ्यात कमी वयात पलवान खेळला. 2024 फुलगावचं अधिवेशन गाजवलं. 2025 अहिल्यानगरचं अधिवेशन गाजवलं. आणि 2026 वाघोली हे अधिवेशन सर्वांचं लक्ष वेधून घेणारा हा विक्रम भोसले आहे. त्याच्या ताकदीचा अंदाज भल्या भल्यानं लागना. वडिलांनी मारुतीरायाची निष्ठपूर्वक सेवा केली म्हणून ते परतून फळ मिळालंय. ज्याचे त्याचे कर्म तैसा फळ देतो रे ईश्वरा. आज खऱ्या अर्थानं अशी पोरं घडणं ही काळाची गरज आहे. अहो या जोडी 4 वर्ष पोरग टिकलं तर नोकरीला भारी ठरतंय. म्हणून गरीबाची पोरं कुस्तीतनं करिअर करतायत. कुस्तीतनं भारतीय सेना दलात जात आहेत, महाराष्ट्र पोलीस दलात जात आहेत, सेंटर रेल्वेला भरती होत आहेत, SRF मध्ये भरती होत आहेत, वेगवेगळ्या शासकीय सेवेत रुजू होत आहेत. 3 वेळेला महाराष्ट्र केसरीची गदा घेतली तर DYSP पद MPC UPC मधनं जे मिळवलं जातं ना ते DYSP पद दिलं जात आहे. पहिले ट्रिबल महाराष्ट्र केसरी नरसिंह यादव 2011, 12 आणि 13. आज DYSP. दुसरे ट्रिबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी जळगाव जिल्हा चाळीसगाव तालुका. एका शिक्षकाचा मुलगा MPC चा अभ्यास करण्यासाठी पुण्याला आले. राहायला खोली मिळाली नाही म्हणून तालमीच्या साईटला राहिले. वयाच्या 20व्या वर्षी कुस्तीची सुरुवात केली आणि 3 महाराष्ट्र केसरीच्या गदा घातल्या. आज DYSP पुणे ग्रामीणला. ज्यांनी राष्ट्रकुला पदक मिळवून दिलं राहुल नाना आवारे बीडचे, गोकुळ आवारेचे बंधू आज DYSP आणि 2013 चे उपमहाराष्ट्र केसरी आणि 2015 चे हिंद केसरी सुनील बापू साळुंके खवसपूरच्या मातीमध्ये घडलेले. बामणी गाव सांगोल तालुक्यातला आज DYSP जतला. आज सिकंदर शेखला भारतीय सेना दलानं बोलवून घेऊन नोकरी दिली. महेंद्र गायकवाडला भारतीय रेल्वे दलात भरती आहे. त्याचबरोबर शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र केसरी तो पुणे महानगरपालिकेत वरिष्ठ पदावरती आहे.
हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी नाशिक नगरपालिकेमध्ये तो वरिष्ठ पदावरती आहे. कुस्तीतनं करिअर करता येतं. काही जणांचा समज आहे पलवानाचा गुडघ्यात मेंदू असतो. चुकीचा आहे समज. अत्यंत हुशार चाणाक्ष त्याचं नाव पलवान म्हटलंय. सर्व आहार घेऊन साधत्वानी राहणं त्याचं नाव पलवान म्हटलेलं आहे. आणि हो पवार आता- सर आता या काय बोलू नका, पैलवानांसाठी खऱ्या अर्थानं एवढंच याच मैदानावरती म्हणावंसं वाटतंय की मातीच्या आखाड्यात मल्ल उतरला रांगडा आणि मातीच्या आखाड्यात मल्ल उतरला रांगडा लखन नको आता नको नको नको. आणि अंगात ताकद चांगली डोळ्यात कुस्ती नाद खरा शिरोबाच्या नावानं फड झाला भारी. आज पाहूया कोणाची पकड पडते भारी. कोण होतोय सरपंच केसरी. नको नको आता घोटाळा होतोय. लई कुस्ती चांगली चालू आहे. हजारो माणसांची कान टवकारलेले आहेत. नानासाहेब भोसले उद्योजक खवासपूरकर इथे उपस्थित आहेत. प्रिन्स कोहली अत्यंत घातकी पैलवान आहे. तुम्हाला माहित नाही लय घातकी आहे तो. कुस्तीतले अभ्यासक त्यांना माहित आहे प्रिन्स कोहली म्हणजे काय आहे ते. तुम्हाला वाटत असेल कुठला तर दिल्लीतला पंजाबकडला आणलाय आणि बकरा कापायला लागल्या. तसं नाही. कुस्ती समजायला आणि कुस्ती कळायला 10-10 15-15 वर्ष या कुस्ती क्षेत्रात जावे लागतात. व नम्रता शीतलता बघावी ती पलवानाकडे. दोन संप्रदाय असे आहेत. एक कुस्ती संप्रदाय आणि दुसरा वारकरी संप्रदाय. गुरुच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं जातं. सद्गुरु सारखा अस्ति पाठी राखा इतरांच्या लेखा काय करी राजी अशी कांत काय भीक मागे का. म्हणून हिंदवी स्वराज्य घडवत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी गाव तिथं तालमी उभा केल्या. रामदास स्वामीने हनुमंताच्या मंदिराची स्थापना केली. तालमी घुमू लागल्या आणि हजारो मावळे घरावर पडले. मग हिंदवी स्वराज्य घडलं. तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, नेताजी पालकर, हंबीराव मोहिते, शिवा काशीद, शिवा महाले, अफजल खानाचा मस्तक धडा वेगळा करणारा संभाजी कावजी कोंडाळकर हे पैलवान होते. पाठी माग सरकू नका म्हणून मी म्हटलं होतं थोडा आकडा मोकळा सोडा. त्यांना कुस्ती करण्यासाठी मैदानाचा पुरेपूर वापर करण्यात आला असता. तुषार कदम अनेक स्पर्धेचा अनुभव असणारे अनुभव सिद्ध पंच त्या कुस्तीला आहेत. आणि दिगंजीकरांच्या चेहऱ्यावरती एक आनंद ओसंडून व्हायला लागलाय. दिगंजीतली देणगीदाते म्हणतात पैसा फिटला. किती गर्दी आहे बघा. कारण गेली 17 वर्ष कुस्ती क्षेत्रात आहे मी. एकदा देवा थापाची कुस्ती झाली का प्रेक्षक थांबत नाही, घराची वाट धरता. आम्हाला तो धोका जाणवत होता. पण देवा थापाची कुस्ती झाल्यानंतरही प्रेक्षकांनी कोणी जागा सोडली नाही. हे दिगंजीच्या मातीतलं कुस्तीतलं प्रेम पाहायला मिळतंय. पुरुषार्थ बाणा मर्दोनकी जपणारी मंडळ आहेत. मनानं मनगटानं चांगल्या संस्कारानं आचारानं विचारानं पोरं तयार करतात दिगंजीच्या मातीमध्ये. 2 कुस्ती संकुलन नावारूपाला लागले आहेत. हनुमान कुस्ती संकुलन वस्ताद समाधान जाधव फार मोठे कष्ट घेत आहेत. आणि व्यंकटेश कुस्ती संकुलन आज ज्ञानेश्वर दंगेकर आणि तुषार कदम तिथं फार मोठे कष्ट घेत आहेत. काळाची गरज आहे हो. आपली पोरं आज निरोगी निर्व्यसनी राहायची असेल तर बोटाकडे धरून त्यांना तालमीकडे घाला. चांगला पलवान होईल नाही होईल तो नशिबाचा भाग आहे. पण एक चांगला माणूस मात्र नक्की घडेल. तो वेशनाकडे कधी वळणार नाही, डॉल्बीच्या नादाला लागणार नाही, जत्रेत कधी पिपाणी वाजवत हिंडणार नाही, बाप्पाला मान खाली घालायला लावणार नाही. नाही आज अनेक मुलांच्या प्रेताला बाप खांदा द्यायला लागल्या. परिस्थिती आजची बघा. आज 15 ते 25 मधला वयोगट व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. मोबाईल सारखं नवं व्यसन घोंगावं लागलेलं आहे. जिंजी म्हणजे 1997 पासून ज्यांचा पुढला जन्म आहे ना, आज ती तरुण पिढी भारताच्या आधारस्तंभ आहेत. बलशाली भारत यांच्या तेजावरती तरणार आहे. ही भारताची पिढी आपल्याला सशक्त बनवायची आहे, निरोगी निर्व्यसनी बनवायची आहे. VPG अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं होतं, इथल्या तरुणाचं उद्याचं स्वप्न मला सांगा, भारताचं भवितव्य सांगतो. असे राष्ट्रपती घडले VPG अब्दुल कलाम साहेब. एक शास्त्रज्ञ, सायंटिस्ट.
क्षपणास्त्र ज्यांनी तयार केला अग्नी 2, प्रिन्स आणि विक्रम कुस्ती सुटणार नाही. उंचीला कमी आहे विक्रम भोसले, पण त्या पोराकडे जिगर मात्र फार मोठी आहे, त्याला मनाची साथ मोठी आहे. वडिलाचं स्वप्न ती पोरग पूर्ण करत चाललंय. वडिलांना आभाळ इतकं स्वप्न पाहिलंय आणि हा मुलगा पूर्ण करत चाललाय. बाप समजायला लय अवघड आहे व. नभामधी माया त्याची काळा मेघावानी, धाकविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा त्यानं हाकला, ओटामध्ये असू तरी कणा वाकला. घडीभर थांब जरा ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगा या बापर. पण हे पोरग शाळेतही हुशार आहे, कुस्तीतही हुशार आहे. कुमार केसरीचा तो मानकरी आहे. कुमार केसरीची गदा ज्यानं आणलेली आहे, अनेक पदकाचा तो मानकरी आहे. लाल मातीत बरोबर मॅट वरलाही तो चांगला तगडा अभ्यासक आहे. महाराष्ट्र केसरीत ओपन गटात माती विभागात तो प्रतिनिधित्व करतोय. कोपराचा घुटणा मानेवरती ठेवलेला आहे. दोघाची तोंडा आत फिरवता का बघा, दोघाची तोंडा आत फिरवा. कुस्ती कडेवरती गेले तर त्या साईडला खोलगट भागायला लागेल. आज अनेक जण म्हणायला लागल्यात माझे बी घरात असले का हत्यार घडवणार. आज सगळं काही डिरीला घालणार नाही, आणि असला हत्यार घरात असल्यावर कशाला कोण बांधतो करतोय, नादाला लागत नाही ती. प्रिंस गुस्सा मत होइए, कुश्ती कीजिए. कुछ जलवा दिखाई. पंजाब से आप आए हो के दूर से आए हो, 2000 किलोमीटर वर आपण आलाय. प्रेंच कुस्ती कीजिए. दिगंची यात्रा कमिटीने तुमचं विमानाचं तिकीटही काढून दिलंय, पण प्रेंच कोहलीच आणायचा ठरला. कारण विक्रम भोसले बरोबर महाराष्ट्रातले अनेक पलवान लढताना विचार करायला लागल्यात. असा विक्रम अनेकांचा अंदाज चुकवत चाललेला पोरगा आहे. या महाराष्ट्राचं भवितव्य आहे. महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार आहे तो. घुटना जबरदस्त घुटना. टाळ्या तर करा की टाळ्या तर करा. दरम्यान कुस्ती कडेवरती आहे. फ्रेंच ताकदीचं मध्ये बाहुबली आहे, पण विक्रम पिन काय कच्चा नाही, तो शांत मात्यानं ऑपरेशन करणारा पहलवान आहे. कुस्तीत अलीकडे 4 प्रकार आले. डिपेंड ठेवून कुस्ती करणं, समोर नाचून थाई 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 पुढल्यावरती दबाव टाकून कुस्ती करणं, एक अंगावरती ओढून कुस्ती करणं, आणि एक चढाई करून कुस्ती करणं. हे कुस्तीतले नवे 4 प्रकार आहेत. हजारो प्रेक्षकाच्या नजरा लागलेल्या आहेत. ज्ञानेश्वर अस्वले युट्यूब चॅनल कुस्तीतलं राजश्री शाहूराजेच्या कोल्हापूरच्या पावन मातीतनं वडंगेतनं आलेला MA शिक्षण पूर्ण केलेला एका तरुणानं कुस्तीसाठी वाहून घेतलंय. 2 कोटी माणसांनी कुस्ती त्यांची बघितलेली आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान इकडल्या अनेक मोठमोठ्या पहलवानांची घरं, त्यांची सर्टिफिकेट, त्यांची दौलत, गदा, महाराष्ट्रातील पहलवानांच्या गदा, अनेक पहलवान नावावर पलांडलं. अहो निखिल माने सारखा भोसले आमशाळेतलं पोरगा कुठं तर कोपऱ्यात बसणार 100 रुपयाच्या जोडीतलं या ज्ञानेश्वर अस्वलेनं त्या पोराचं क्षण टिपलं, आणि आज निखिल माने महाराष्ट्रात 5000 7000 जोडीत खेळायला लागला. राघो ठुमरे सारखा पहलवान नावावर पलांडला. असे अनेक पहलवानाचं आपल्याला सांगता येईल. प्रसार माध्यम आज कुस्तीला ग्लॅमर प्राप्त करून दिले. युट्यूब चॅनल आणि रील स्टारनी. त्यातलंच कुस्तीतलं सुप्रसिद्ध युट्यूब चॅनल म्हणजे ज्ञानेश्वर अस्वले. आज जाऊ नका, विनंती आहे, उठू नका तिथली. प्रिन्स कोहलीनं पकड मजबूत केलेले, काटा लढत चालू आहे. टाळ्या तर करा की टाळ्या तर करा. फार तगडी लढत लागलेली आहे. महाराष्ट्र विरुद्ध पंजाब, उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत. सादिक पटेल वस्तादनी कुस्ती मैदान जोडण्यासाठी लाख मोलाचं सहकार्य केलंय. मुन्नाबाई त्यांचा सन्मान राहिलाय. शाहू आकडा कोल्हापूरचे वस्ताद सादिक पटेल प्रत्येक वर्षी आपल्याला सहकार्य करतात. पडद्याच्या पाठीमागे राहून कुस्तीला मोठं करणारा नम्रताशील व्यक्तिमत्व सादिक पटेल. उठून उभा राहा थोडं तुम्ही.
उठून उभा राहा वस्तात उठा तुम्ही अहो माणसांना कळू द्या कुस्तीसाठी झटणारी मंडळी आहेत उठा सादिक पटेल वस्तात उठून उभा राहा जाग्याला आता बाहेरली मस्त म्हणताय धर वड पाड आतल्याला माहिती आहे काय मारान चाललंय ती पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे हो काय ताकद आहे त्याला जीसीबी सारखी बघा शबास गर 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 कुस्ती फिरायला लागलेल्या आहे मानेवरती घुटना ठेवलेला आहे मानेतला जीव गेला तर पलवानकी संपते जसा सापाच्या मानेतला जीव गेला तर साप संपतो हत्तीच्या सोंडातला जीव गेला तर हत्ती संपतो तसा पलवानाच्या मानेतला जीव गेला तर पलवानकी संपते किंवा पलवानकी थांबते घुटना ठेवलेला आहे प्रिन्स कोहलीनं काही घडू शकतं आणि घुटना सरपंच श्री केसरी 2026 चा मानकरी ठरला हात वरती करा प्रिन्स कोहली पंजाब उत्तर भारतातला पलवान सरपंच श्री केसरीचा मानकरी ठरला निर्विवाद ऐतिहासिक